IAS हे नाव ऐकल्यावर अनेकांच्या मनात एक मोठं स्वप्न उभं राहतं. पण हे स्वप्न सत्यात कसं उतरवायचं? देशाच्या या सगळ्यात मोठ्या सेवेपर्यंत पोचण्याचा रस्ता नक्की कसा आहे? चला, आज आपण अगदी सोप्या भाषेत याचा संपूर्ण रोडमॅप समजून घेऊया. बघा, काय जबरदस्त वाक्य आहे. आणि IASच्या प्रवासात तर हे अगदी तंतोतंत लागू पडतं. हार मांडण्याचा विचारही मनात आणायचा नाही. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे तमिळनाडूच्या IAS अधिकारी C वनमती. त्यांची गोष्ट ऐकली ना की खरंच प्रेरणा मिळते. कल्पना करा, एका टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी, लहानपणी म्हशी सांभाळायची, घरात सगळी कामं करायची. घरचे लग्नासाठी मागे लागले होते, पण त्यांनी शिक्षण नाही सोडलं. आणि कमाल म्हणजे एकदा दोनदा नाही तर तब्बल 3 वेळा त्या अपयशी ठरल्या. पण तरीही हिंमत नाही हरली आणि 4थ्या प्रयत्नात त्या IAS अधिकारी बनल्याच. म्हणजे बघा, परिस्थिती कशीही असो, जिद्द असेल तर काहीही शक्य आहे. ओके, तर मग ही जी IAS बनण्याची वाट आहे तिचं प्रवेशद्वार कुठलं? तर ते आहे UPSC. हे नाव आपण सगळ्यांनीच कुठे ना कुठे ऐकलेलं असतं. पण नक्की काय आहे हे UPSC आणि याचं एवढं महत्त्व का आहे? चला जरा खोलात जाऊन बघूया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर UPSC म्हणजे देशासाठीचे टॉप टॅलेंट शोधणारी एक संस्था. ही एक केंद्रीय भरती एजन्सी आहे. देशाच्या कारभारासाठी जे सर्वात मोठे अधिकारी लागतात ना, त्यांना निवडण्याचं, पारखून घेण्याचं सगळं काम हा आयोग करतो. आणि या परीक्षेतून कुठली कुठली पदं मिळतात? तर देशाच्या प्रशासनाचा जो कणा आहे ना, ती पदं IAS, IPS, IFS, IRS ही सगळी मोठी नावं ह्याच परीक्षेतून भरली जातात. यातल्या IAS, IPS आणि IFSला तो ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणतात. माहितीये का? कारण हे अधिकारी फक्त केंद्रासाठी नाही तर राज्यांमध्येही काम करतात. म्हणजे त्यांची व्याप्ती खूप मोठी असते. आता एका सगळ्यात मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. अनेकांना वाटतं, अरे बापरे, UPSC म्हणजे कडक इंग्रजी पाहिजेच. पण थांबा, हा निव्वळ गैरसमज आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही पूर्ण परीक्षा, अगदी मुलाखत सुद्धा आपण आपल्या मराठी भाषेतून देऊ शकतो. हो, त्यामुळे भाषेचं टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. ठीक आहे, UPSC काय आहे ते कळलं. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, या परीक्षेला बसण्यासाठी आपण पात्र आहोत का? हा एक महत्त्वाचा चेकपॉइंट आहे. चला तर मग पात्रता काय लागते ते पटकन बघून घेऊया. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची अट शैक्षणिक पात्रता. काय लागतं? तर कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची एक बॅचलर्स डिग्री. तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग कशातही पदवीधर असाल तरी चालतं. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे जे लोक डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहेत ना, ते सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. आता वळूया वयोमर्यादा आणि संधींकडे. इथे प्रत्येकासाठी नियम थोडे वेगळे आहेत. बघा, जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर वयाच्या 32 वर्षांपर्यंत तुम्हाला 6 चान्सेस मिळतात. OBC प्रवर्गासाठी हे वय 35 वर्षांपर्यंत आहे आणि संधी आहेत 9. आणि SC/ST प्रवर्गासाठी वयाची अट 37 वर्षांपर्यंत आहे आणि कमाल म्हणजे या वयापर्यंत कितीही वेळा परीक्षा देता येते. चला, पात्रतेचा टप्पा पार झाला, आता थेट परीक्षेच्या मैदानात उतरूया. पण लक्षात ठेवा, ही काही एक दिवसाची मॅच नाहीये. हा आहे 3 टप्प्यांचा एक मोठा खेळ, एक मोठी कसोटीच म्हणा ना. या परीक्षेचे 3 मुख्य टप्पे आहेत. पहिला पूर्व परीक्षा किंवा प्रिलिम्स, दुसरा मुख्य परीक्षा ज्याला मेन्स म्हणतात, आणि तिसरा आणि शेवटचा व्यक्तिमत्व चाचणी म्हणजे आपली मुलाखत किंवा इंटरव्ह्यू. नियम सोपा आहे. एक लेवल क्लिअर केली की पुढच्या लेवलला जाता येतं. पण यात एक ट्विस्ट आहे. जर कुठेही अडखळलात तर परत सुरुवात पहिल्या लेवलपासून म्हणजे प्रिलिम्स पासूनच करावी लागते. प्रिलिम्स आणि मेन्स या 2 परीक्षांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्रिलिम्स म्हणजे एक प्रकारची चाळणी परीक्षा. इथे तुम्हाला MCQ म्हणजे 4 पर्यायांमधून एक निवडायचा असतो. हिचा उद्देश फक्त गर्दी कमी करून सिरियस उमेदवारांना पुढे पाठवणं इतकाच आहे. पण खरी कसोटी आहे मेन्सची. ही पूर्णपणे लेखी परीक्षा आहे आणि तुमचं फायनल रँकिंग ठरवण्यासाठी याच परीक्षेचे मार्क्स महत्त्वाचे ठरतात. तर मग फायनल सिलेक्शन कशावर होतं? तर फक्त 2 गोष्टींवर, मेन्स परीक्षा आणि इंटरव्ह्यू. मुख्य परीक्षेचे आहेत तब्बल 1750 मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे 275. म्हणजे एकूण 2025 गुणांवर तुमचं भविष्य ठरतं. इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, प्रिलिम्सचे मार्क फायनल लिस्टमध्ये कुठेही पकडले जात नाहीत. ती फक्त एक एंट्री तिकीट आहे. ओके, परीक्षेचं सगळं गणित तर आपण समजून घेतलं. पण आता येतो सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, तयारी करायची कशी?
कोणती आहे ती विनिंग स्ट्रॅटेजी? चला आता आपण ह्याचाच आराखडा बघूया. बघा, कोणतीही मोठी इमारत बांधायची असेल तर पाया पक्का लागतो, बरोबर? UPSCच्या तयारीचा पाया म्हणजे NCERTची पुस्तकं. हो, 6वी ते 12वीची आपली शाळेची पुस्तकं. यातून तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स अगदी क्लिअर होतात. त्यामुळे कुठून सुरुवात करायची हा प्रश्न असेल तर उत्तर एकच आहे, NCERT. ही तयारी करण्यासाठी एक परफेक्ट 5 पायऱ्यांचा मार्ग आहे. पहिलं, सिलेबस, तो अगदी तोंडपाठ करा. दुसरं, NCERTची पुस्तकं पूर्णपणे आत्मसात करा. तिसरं, मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघा, यातून परीक्षेचा खरा अंदाज येतो. चौथं, नियमित मॉक टेस्ट द्या, म्हणजे वेळेचं गणित जमतं. आणि 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं, रिव्हिजन. जे वाचलंय त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करणं खूप गरजेचं आहे. आता काही टॉपर्सने सांगितलेल्या स्मार्ट टिप्स ऐका. ते म्हणतात फक्त हार्डवर्क नाही, स्मार्ट वर्क करा. म्हणजे काय? तर 10 पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा वाचा. दुसरी गोष्ट, रोज लिहिण्याची प्रॅक्टिस करा, कारण शेवटी ही लेखी परीक्षा आहे. आणि तिसरं, तुम्ही जे काही वाचताय त्याला रोजच्या वर्तमानपत्रातल्या बातम्यांशी जोडून बघायला शिका. यालाच म्हणतात स्मार्ट स्टडी. तर अशा प्रकारे आपण UPSCचा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा संपूर्ण मार्ग पाहिला. आता शेवटी या प्रवासात यशस्वी होण्यासाठी काय लक्षात ठेवायला हवं ते पाहूया. एक गोष्ट खरी आहे, हा प्रवास सोपा नाही, तो आव्हानात्मक आहे, पण तो अशक्य अजिबात नाही. यासाठी काय लागतं? फक्त 3 गोष्टी. डेडिकेशन म्हणजे पूर्ण समर्पण, कन्सिस्टन्सी म्हणजे अभ्यासातलं सातत्य, आणि एक स्मार्ट स्ट्रॅटेजी. जर हा दृष्टिकोन ठेवला तर यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आता जाता जाता एक प्रश्न, जर C. सारखी व्यक्ती एवढ्या सगळ्या अडचणींमधून जाऊन हे स्वप्न पूर्ण करू शकते, तर मग योग्य नियोजन आणि पक्क्या निर्धाराच्या जोरावर हा यशाचा प्रवास आपला का नाही होऊ शकत? नक्की विचार करा.